काय राव, आपलेच पैसे देऊन भीक मागावं लागते राव, पैसे मागायचे असतील. ए प्रभू, इकडे इकडे. काय राव, तू किती दिवस झालं पैसे घेतले राव? फोन केला तरी फोन उचलत नाही. मला पैसे पाहिजे राव. हो अहो, काय रोहितच भाऊराव, तुम्ही राव फोनवर फोन करताय. आजचाच लास्टचा वायदा आहे ना, देतो ना तुमचे पैसे. घेतलेत मान्य, तुम्ही मला दिलेत. काय मित्र मित्र बसले त्यांच्या समोर इज्जत काढून बोलताय. ठीक आहे, पैसे घेतलेत, मला एक 2-3 दिवस द्या, देऊन टाकतो बाबा तुमचे पैसे. आणि हा सारखं फोन बिन करू नका, देतो मी तुमचे पैसे. काय रोहिदास भाऊ, देईन की तो पैसे. एवढा तुमच्याकडे पैसा पडलाय आणि काय त्याच्यासाठी पैसे पैसे करताय. दिन 2-3 दिवसात तो पैसे. अरे राहील, तू म्हणतो ते खरं आहे. पैसाच का सगळं काही नाहीये, पण ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की पैशाशिवाय पण काही नाहीये. अरे तू म्हणतो ना, पैसा पैसा काय करताय, मान्य आहे, मरणानंतर पैसा लागत नाही, पण मरोच तोपर्यंत पैसा लागतो. कारण माहितीचं सामान सुद्धा फुकट मिळत नाही. आणि हा तर माझा कष्टाचा पैसा आहे, का मी सोडू त्याला? आणि तुला माहिती आहे का, खरी किंमत पैशाची कधी कळतं? जेव्हा कोणी आपल्या घरचं हॉस्पिटलमध्ये असतं. अरे लोक आहे ना, फोन कट करतात रे, उचलत सुद्धा नाहीत. आणि आपला माणूस तिथं तडफडत असतो, तेव्हा पैशाची किंमत कळते. आणि तू म्हणतो पैसा पैसा काय करता? खरी रोहिदास भाऊ गोष्ट. तुमच्याकडनं एवढी तरी ही गोष्ट शिकलो मी आता. पैसे घेणाऱ्याने आपल्यावर कोणची वेळ होती त्या वेळेत त्या माणसाने सपोर्ट केलाय, तर ती वेळ विसरावं नाही माणसाने. आणि म्हणूनच राहील एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कधीच मैत्रीमध्ये पैशाचा व्यवहार करायचा नाही. त्या पैशामुळं चांगले चांगले नाते खराब होतात. कारण हा पैसा वर्षानुवर्ष तुमच्या टिकलेलं नातं 2 मिनिटात खराब करते. खरंय रोहिदास भाऊ, मी तुम्हाला चुकीचं समजत होतो, पण पैसा परत मागणारा माणूस कधीच चुकीचा नसतो. चला.